नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदी प्रदक्षिणा रोडवरील भाई मनोहर कोतवाल गोडी कामगार धर्मशाळा ट्रस्ट जवळील वृंदावन स्नॅक्स भोजनालयासमोरील मोकळ्या शेडमध्ये झोपण्याच्या जागेवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका तरुणाची लोखंडी सळईने ठेचून निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी 10:40 सुमारास घडली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आळंदी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 1 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बाबासाहेब उर्फ राहुल साहेबराव कांबळे, मूळ राहणार लिंबाची वाडी, जिल्हा बीड, असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय शेषेराव कांदे, वयवर्ष 37, राहणार बीड, सध्या राहणार आळंदी, यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अनंत दिगंबर तौर, राहणार शेलगाव धडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, याला अटक केली आहे. आरोपी अनंत तौर आणि बाबासाहेब कांबळे यांच्यात वृंदावन स्नॅक्स समोरील शेडमध्ये झोपण्याच्या जागेवरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात आरोपी अनंत तौर याने लोखंडी सळीने बाबासाहेब यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि पायावर प्राणघातक वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला. आळंदी पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि अवघ्या 1 तासाच्या आत त्याला ताब्यात घेतले. खेड पोलिसांनी 2 मोटरसायकल चोरट्यांना सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून 5 मोटरसायकल हस्तगत करून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. अविनाश कृष्णा विटेकर, वयवर्ष 20, राहणार चव्हाणमळा, राजगुरुनगर, तालुका खेड, प्रिन्स जयप्रकाश बेंद्रे, वयवर्ष 20, राहणार राक्षेवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड, अशी आरोपींची नावे आहेत. आनंदनगर, राक्षेवाडी, तालुका खेड येथील एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये होंडा सिटी डिलक्स मोटरसायकल चोरीला गेले होते. पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना जेरबंद करून पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोटरसायकल हस्तगत केले असून 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अविनाश कृष्णा विटेकर हा संशयास्पदरित्या त्या ठिकाणी चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना गस्तीदरम्यान मॉडिफाय केलेले सायलेन्सर तसेच कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न लावलेल्या एकूण 10 बुलेट मोटरसायकली आढळून आल्या. सदर वाहने ताब्यात घेऊन चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली. त्यानंतर 2 पंचांच्या उपस्थितीत चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री दीपक गोसावी आणि पोलीस कॉन्स्टेबल जगताप यांच्याकडून सदर वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित वाहन चालकांच्या विरोधात मोटर वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदर 10 वाहनांवर एकूण 53,500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सर्वांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच वाहनांवर बसवण्यात आलेले मॉडिफाय सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न असे एकूण 10 संच पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. आवश्यक कारवाई पूर्ण झाल्यानंतर संबंधित मोटरसायकली त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस उपनिरीक्षक अतिश नरवडे तसेच अंमलदार कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुमित जगझाप, रोशन लोखंडे, दिलीप वारे, प्रतीक चव्हाण, महेश कोळी, अक्षय सांडभोर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकमधील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना चक्रेश्वर मंदिर समोरील मोकळ्या जागेत सायंकाळी 4च्या दरम्यान संतू कापण बरुआ, वयवर्ष 32, राहणार कडाचीवाडी, तालुका खेड, याच्याकडून विक्रीकरता आणलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. चाकण उत्तर पोलिसांत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मकोका तसेच भारतीय न्याय संहिता आणि आरमॅक्टच्या विविध गंभीर कलमांतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नितीन दिगंबर धोत्रे याच्या विरोधात न्यायालयाने जाहीरनामा जारी केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार MIDC भोसरी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनासारख्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन अटक टाळण्यासाठी लपून बसला आहे. नितीन दिगंबर धोत्रे, राहणार तिघे, आळंदी रोड, भोसरी, पुणे, याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. न्यायालयाकडून त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करून तो पोलिसांना चकवा देत फरार राहिला आहे. याची गंभीर दखल घेत माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश व विशेष न्यायाधीश शिवाजीनगर पुणे यांनी दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी आरोपी नितीन दिगंबर धोत्रे याला न्यायालयापुढे हजर राहण्यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 84 अन्वये ही उद्घोषणा प्रसिद्ध केली आहे. ही कारवाई MIDC भोसरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आरोपीबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील कुरुळी येथील ग्रामस्थांनी आपली 200 वर्ष जुनी परंपरा अजूनही जोपासली आहे. गावातील मारुती मंदिराला दगडी गोटी खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा केली जाते. प्रथा परंपरेनुसार नागपंचमीला महादेव मंदिरात महाअभिषेक करून हा मर्दानी खेळ पाहायला मिळतो. गावातील पैलवान मंडळी मानाचे व शौर्याचे प्रतीक म्हणून हे 3 दगड उचलून हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालतात. चाकण MIDC मधील निघोजे ते मोईत चिखली मार्गावर आणि महाळुंगे HP चौक ते महाळुंगे पोलीस ठाणे मार्गावर अहोरात्र अशी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी 18 ऑगस्ट 2026 रोजी दुपारपासून या रस्त्यावर मोठी कोंडी झाली होती. चाकणची पहिली मानाची कानबाई माता उत्सवानिमित्त सप्तपूजन व गहू दळणे, कानबाई मातेची स्थापना, महाप्रसाद व भव्य मिरवणूक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, वीज पुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामांची स्पष्ट जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून देण्यात आली. या बैठकीस खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह PMRDA, MIDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, MSRDC, MSIDC आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. चाकण औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साईड पट्ट्यांची दुरुस्ती 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. वीज पुरवठ्याच्या समस्येवरही उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक परिसरातील वारंवार होणारे वीज ट्रिपिंग आणि लोड शेडिंगच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून संबंधित कामे 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे 31 डिसेंबर नंतर ट्रिपिंग आणि लोड शेडिंगची समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. दरम्यान रस्त्यांच्या विकासासोबत स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि पादचारी क्रॉसिंगची सुविधा विकसित केली जाणार आहे. चाकण परिसरात यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याने पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिवायडर कट बंद करून केवळ नियोजित ठिकाणीच U-टर्न आणि प्रवेशाची व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून देण्यात आले आहेत. रस्त्यावरील पार्किंगला झिरो टॉलरन्स. चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. MIDC परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी नियोजनबद्ध वापर करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून रस्त्यावर वाहन पार्क करण्यास पूर्णपणे बंदी राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी 100 जवान. चाकण औद्योगिक परिसराचा मोठा विस्तार लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापनासाठी 100 महाराष्ट्र सुरक्षा दलाचे MSF जवान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे जवान 2 पाळ्यांमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करतील. याशिवाय रस्त्यावर वाहने बंद पडल्याने वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था केली जाणार आहे. महिनाभरात अतिक्रमणावर हातोडा. चाकण परिसरातील रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाचे स्टॉल, गोदामे आणि इतर अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधितांना नोटीस देऊन 25 ऑगस्टपासून पुढील 1 महिन्यात अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जागेवर रस्ता किंवा आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय किंवा अन्य कोणत्याही दबावामुळे अतिक्रमणावर कारवाई टाळली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञान व वाहतूक व्यवस्थापन. चाकण परिसरातील सुमारे 500 किलोमीटर रस्त्यांचे सर्वकष नियोजन करण्यात येणार आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक वाहतूक सिम्युलेशनच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण परिसर CCTVच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून करण्याची योजना आहे. विकास कामांपूर्वी वाहतूक आराखडा बंधनकारक.
राष्ट्रीय महामार्ग, MSIDC, रेल्वे आदी विभागांची आगामी कामे सुरू होणार आहेत. मात्र या कामांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळवण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास केल्यानंतरच कामांना परवानगी देण्यात येणार आहे. नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे 28 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. दरम्यान ठरवण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार पुढील काही दिवसात उपाययोजनांचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीला कितपत आळा बसतो हे पुढील काळात दिसून येणार आहे. दरम्यान या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. तो उसका हमारे को वो भी चाहिए कि ये सारा एक्सरसाइज करने से पहले कितना टाइम लग रहा है, उसके बाद में सो दैट वी लेट पीपल नो एज वेल दैट व्हाट वी आर डूइंग, कितना टाइम कम हो रहा है. चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून PMRDA चाकण डी क्लॉक वर्क प्रकल्पाला वेग देण्यात आला. या प्रकल्पांतर्गत तब्बल 100.14 कोटी रुपये खर्चून 17 किलोमीटर लांबीच्या 7 प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी PMRDAचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी 6 तास पाहणी दौरा केला. यावेळी विविध रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, अडथळे आणि कामाचा वेग यांचा आढावा घेण्यात आला. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना मुदतीत काम पूर्ण न केल्यास ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही देण्यात आलाय. चाकण डी क्लॉक वर्क अंतर्गत कुर्डी फाटा ते निघोजे, चरोली खुर्द ते आळंदी, खालुंब्रे ते MIDC फेज 2, पुणे नाशिक रस्ता ते आळंदी फाटा आणि चिखली ते मोई यासह विविध मार्गांवर रस्ते सुधारणा आणि रुंदीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. मागील अनेक वर्ष पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून चाकणमधील रस्त्यांच्या केवळ घोषणा केल्या, प्रत्यक्ष कामे केली नाहीत. मात्र आता तरी ही कामे सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाकण MIDC मधील विविध समस्या समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पाऊल टाकलं जाणार आहे. चाकण MIDCच्या धर्तीवर राज्यातील MIDC मध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार आहे. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल टाकणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खेड तालुका पश्चिम विभागातील प्रलंबित प्रश्नांवर 15 दिवसात कार्यवाहीचे निर्देश. खेड तालुका पश्चिम विभागातील विविध विकास कामे, प्रलंबित प्रश्न तसेच नागरिक व शेतकऱ्यांच्या अडचणीचा आढावा घेण्यासाठी खेड तालुका पश्चिम विभाग संघर्ष समितीच्या माध्यमातून आमदार बाबाजी काळे यांच्या पुढाकाराने औंढेराम मंदिर सभामंडप, वाडावाशेर येथे दिनांक 16 ऑगस्ट 2026 आढावा बैठक घेण्यात आली. पश्चिम विभागातील विकासकांना गती देऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीस गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद उत्तर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी यांच्यासह पश्चिम विभागातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंते व शाखा अभियंते तसेच कडूस, वाडा, चास व पाईट विभागातील MSEDCLचे उपअभियंते, शाखा अभियंते, लाईनमन व वायरमन आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. पश्चिम विभागातील जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील प्रमुख रस्त्यांची सद्यस्थिती, रखडलेली कामे, रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे तसेच आवश्यक असलेल्या नवीन कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारे रस्ते हे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी इतर संबंधित अडचणी यांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. पश्चिम विभागातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी दाबाचा वीज पुरवठा, खराब विद्युत खांब, जीर्णोद्धारांचे प्रश्न, नवीन विद्युत जोडणी, कृषी पंपाचा वीज पुरवठा तसेच इतर संबंधित अडचणी यांचा आढावा घेण्यात आला. पश्चिम विभागातील विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेली तसेच मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया किंवा प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली विकास कामे याबाबतही आढावा घेण्यात आला. बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पश्चिम विभागातील बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध समस्यांवर येत्या 15 दिवसांच्या कालावधीत आवश्यक ती कार्यवाही करून प्रश्न सोडवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आमदार बाबाजी काळे यांच्याकडून देण्यात आले. गायरान जमीन व गावठाण हद्दवाढ, शासन स्तरावर सकारात्मक दिशा. खेड तालुक्यातील खराबवाडी, गोलेगाव, सोळू, धानोरे, पिंपळगव्हाण तसेच तालुक्यातील इतर गावांमधील गायरान जमीन, गावठाण हद्दवाढ आणि अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या
नागरिकांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मुंबई मंत्रालय येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीस वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, संबंधित गावांचे सरपंच, सरपंच परिषदेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गावठाणाची हद्द अपुरी असल्याने नागरिकांना घरकुल उभारण्यासाठी जागेची मोठी अडचण निर्माण होत आहे. गावठाणालगतच्या गायरान क्षेत्रामध्ये अनेक कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असल्याची वस्तुस्थिती आहे. या नागरिकांच्या राहत्या घरांचा, निवासाच्या सुरक्षतेचा तसेच गावठाण हद्दीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित गावाची प्रत्यक्ष परिस्थिती विचारात घेऊन गावठाण हद्दवाढ करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी बैठकीत स्पष्ट केले. बैठकीदरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी खराबवाडी, गोलेगाव, सोळू, धानोरे, पिंपळगव्हाण यासह खेड तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांच्या अडचणी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. ग्रामस्थांची भूमिका आणि आमदार बाबाजी काळे यांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. गावठाणाच्या शेजारी गायरान क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालेले असल्यास तसेच संबंधित ठिकाणी नागरिक वास्तव्यास असल्यास त्या गायरानवाडीच्या गावठाण क्षेत्रवाढीबाबतचे प्रस्ताव आवश्यक कार्यवाहीसह शासनाकडे पाठवण्याच्या सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्यात. तसेच शासनाकडे प्राप्त होणाऱ्या योग्य व पात्र प्रस्तावांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले आहे. यामुळे खराबवाडी, गोलेगाव, सोळू, धानोरे, पिंपळगव्हाण तसेच खेड तालुक्यातील अन्य गावांनी समाधान व्यक्त केले. चाकण राक्षेवाडी येथे वक्फ बोर्ड मार्फत न्यायालय आदेशानुसार जमीन ताब्यात घेण्यासाठी कोर्टामार्फत बेलीफ, पोलीस आणि संबंधित समाजाचे प्रतिनिधी आले होते. जमीन ताब्यात असलेल्या शेतकरी कुटुंबाने आज हरकत घेऊन सन 1937 पासून जमीन कसण्याचा व कूळ कायदा आल्यानंतर यापैकी काही लगत शेतकरी यांना कूळ कायद्यात शेती मालकी भेटली असल्याचं सांगितलं. मात्र आमचे पूर्वज हे अशिक्षित असल्यामुळे आम्ही त्यांना कायद्याची माहिती नसल्यामुळे जमीन कूळ कायद्याअंतर्गत प्राप्त होऊ शकली नाही. त्याबाबत आम्ही न्यायालयात देखील दाद मागितली आहे. तसेच सन 2016 रोजी राज्य सरकारने जो शासन निर्णय जारी केला त्याद्वारे ताबा घेण्यासाठी शासन महसूल विभाग आल्यानंतर आम्ही उच्च न्यायालयामध्ये सदर शासन निर्णयावर जैसे ते परिस्थितीचा आदेश प्राप्त केला. यामध्ये उच्च न्यायालयाचा आदेश हा सर्वोच्च आहे. त्याबाबत आम्ही न्यायालयाला देखील हे अवगत केले असल्याचं सांगितलंय. आज या जमिनीमध्ये आमचे उभे पीक आहे. पाण्याच्या लाईन असून जमिनीत आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे आम्ही जमीन देऊ शकत नाही असे बाधित कुटुंबाने संबंधित यंत्रणेला लेखी दिले. याबाबत माहिती देत असताना संबंधित कुटुंबाने सांगितले की या जमीनबाबत अशी पूर्वपार चर्चा आहे की गैबी पीर यांना बादशहाने एक चादर जमीन दान केली होती. बादशहानंतर शिवाजी महाराजांचा हा सर्व मुलूक होता. मात्र ब्रिटिशांच्या काळामध्ये नोंदी झाल्या त्या देवस्थान जमीन म्हणून नंतर संबंधित लोकांनी ट्रस्ट कायद्याखाली ट्रस्ट स्थापन केल्याने आता सन 2012 ही जमीन थेट जमीन वक्फ असल्याचं जाहीर केलंय. त्या 7/12 नोंदीमध्ये आमचे पूर्वज ही शेती जमीन कसत असल्याचं स्पष्ट आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर जेव्हा कूळ कायदा अस्तित्वात आला त्यामध्ये जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आमच्या पूर्वजांकडून अडाणीपणामुळे राहून गेली. त्याबाबत आम्ही आता न्यायालयीन लढा देत असताना औरंगाबादच्या वक्फ बोर्डाने एक निर्णय दिला. शेवटी वक्फ बोर्ड हा शासनाचा एक भाग आहे आणि शासनाच्या निर्णयानुसार स्थगिती असलेले जमीन परिस्थिती जैसे ते आदेश असेल तर वक्फ असा निर्णय घेऊ कसा शकतो याचाच आम्हाला धक्का बसला असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. आमची शासनाला विनंती आहे यामध्ये शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा व अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देऊ नये असे शेतकऱ्यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. पीएमआरडीएच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात खेड चाकणसह लगतच्या गावांचा समावेशासाठी गुरुवारी 20 ऑगस्ट 2026 रोजी पुणे महानगर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी उपस्थित बैठक होणार आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेता पीएमआरडीएच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये खेड व चाकण नगर परिषद तसेच चाकण एमआयडीसी लगतच्या गावांचा समावेश करण्याच्या आमदार बाबाजी काळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या संदर्भात दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी पुणे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस पुणे जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. खेड तालुका युवा सेनेचे विभाग प्रमुख आणि निवेदक सौरभ ज्ञानेश्वर केंदळे यांची खेड तालुका युवा सेनेच्या उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. युवा सेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सौरभ केंदळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास धनवटे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मृण्मय काळे आदी उपस्थित होते.
मंगळवारी दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने नाणेकरवाडी तालुका खेड येथील कंजारभाट समाजाला गृह चौकशी करून जातीचे दाखले देण्यासंदर्भात प्रांत अधिकारी खेड व तहसीलदार खेड यांना निवेदन देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश कायदा सल्लागार ॲडव्होकेट गोविंदा राठोड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। तहसील कार्यालयातून संबंधित ग्रामसेवक व मंडळ अधिकारी यांना पत्र पाठवून शासन निर्णयानुसार गृह चौकशी पूर्ण करून लवकरच जातीचे दाखले देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचं ॲडव्होकेट गोविंदा राठोड यांनी सांगितलं आहे। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वतीने रविवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी हुतात्मा राजगुरू राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। चाकण MIDCतील खड्ड्यांविरोधात आज मंगळवारी 18 ऑगस्ट 2026 रोजी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून चक्क खड्ड्याला दुधाचा अभिषेक करण्यात आला आहे। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या काही उद्योजकांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले। या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने हे आंदोलन अधिक व्यापक होणार असल्याचे बोत्रे यांनी सांगितले आहे। नमस्कार। खऱ्या अर्थानं आम्ही सर्व तरुण सहकार्याने भागातील किंवा खेड तालुक्यातील जे तरुण सहकारी मला जोडले गेले, जे काही सांप्रदायिक क्षेत्रातील लोक मला जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांनी ट्रॅफिकचा प्रश्न असेल, आपल्या परिसरातील कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा इंडस्ट्रीमुळे जे प्रश्न आपल्याकडे उपस्थित झाले, त्या सर्वांच्या संदर्भात एक आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्वांनी उभं केलेलं आहे। खरं तर 2019 त्या साली गव्हर्नमेंटने एक GR काढला आणि आमच्या ग्रामविकासचे 50% निधी हा MIDCला जायला लागला आणि त्यामध्ये खरं तर MIDCने आपल्याला सुखसुविधा द्याव्यात, आपल्या ग्रामपंचायतला ते पैसे पुन्हा खर्च करावे, परंतु कोट्यवधी रुपयाचा टॅक्स MIDCने आज स्वतःकडे ठेवला किंवा कुठल्या मंत्र्याच्या खिशामध्ये घातला की अजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कळत नाही। कारण की हा जर ग्रामविकासचा टॅक्स जर ग्रामपंचायतला भेटला, जे पैसे MIDCने जमा केले ते जर इथं खर्च केले तर निश्चित सर्व सुखसुविधा जिथले तर सर्व ग्रामपंचायतला भेटते। परंतु ग्रामविकास असेल किंवा MIDC असेल किंवा त्याचबरोबर PMRD, ज्यावेळेस या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री उभी राहत असताना 70% MIDCने जागा संपादित केली आणि 30% या ठिकाणी PMRDचे सेट आपल्याकडे आहेत। PMRDकडे ज्यावेळेस परमिशन घ्यायला जात असताना जे विविध प्रकारचे टॅक्स त्या ठिकाणी आकारले जातात, तो जो टॅक्स आहे तो जर या ठिकाणावरून निघणारे जेवढे मार्ग आहेत ते PMRDच्या हद्दीमध्ये आहेत। PMRDने जे ते पैसे त्या रोडवरती जर टाकले किंवा एक्झिट मार्ग जर तयार केले तर इथले प्रश्न निश्चित सुटतील। परंतु प्रशासन असेल किंवा या ठिकाणी प्रत्येक अधिकारी असेल, हा या ठिकाणचा प्रश्न सोडवण्यासाठी कामच कमी पडतो, यासाठी आंदोलन आहे। माझी गव्हर्नमेंटला या ठिकाणी विनंती आहे, लवकरात लवकर हे प्रश्न सोडवे आणि खरं तर आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, पुणे लाईव्हच्या माध्यमातून माझी खेड तालुक्यातील प्रत्येक तरुण सहकार्याला, कामगार वर्गाला या ठिकाणी आव्हान आहे, या आंदोलनामध्ये तुम्ही या, सामील व्हा आणि आपल्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडा, शासनाला जागा करावं ही विनंती आहे। तुमचा पक्ष सत्तेत उपमुख्यमंत्री आहे तरी तुम्हाला आंदोलन करायचे? खरं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी पक्ष म्हणून या ठिकाणी बसलेलो नाही, मी या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बसलेलो नाही। साखळी उपोषणच त्याच्यासाठी केलेलं आहे की प्रत्येक नागरिकाला व्यासपीठावरती बसता येईल, प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी या आंदोलनामध्ये आपला सहभाग घेता येईल। एक जुन्या काळामध्ये एक गोष्ट सांगितली आहे की जंगलाला ज्यावेळेस वनवा लागतो त्यावेळेस निश्चित चिमणी चोचीमध्ये घेऊन पाणी घेऊन त्या ठिकाणी ते वनवा विझवते आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस इतिहास लिहिला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी चिमणी तो वनवा विझवण्यामध्ये त्या ठिकाणी असते। माझी या परिसरातील प्रत्येक तरुण सहकार्याला विनंती आहे की हा प्रश्न सोडवत असताना त्या चिमणीच्या भूमिकेमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सामील व्हावं, ही सर्वांना माझी विनंती आहे। आंदोलनाचं स्वरूप आम्ही सकाळी जे 59 कोटी रुपये प्रशासनाने या रोडच्या रिपेरिंगवरती घालवले, खरं तर सकाळी परवाशी उद्योगमंत्री येऊन गेले, जे खड्डे बुजवले होते ते खड्डे पुन्हा या ठिकाणी झाले, त्या खड्ड्याचा अभिषेक आम्ही या ठिकाणी केला। त्यानंतर वारकरी संप्रदायातील प्रत्येक घटक या ठिकाणी आलेला आहे। आम्ही दिवसभर या ठिकाणी भजन करणार आहोत, दिवसभर भजन चालन, प्रत्येक संघटना या ठिकाणी येईल, आपला पाठिंबा दर्शवेल, या ठिकाणी बसेल, प्रत्येक ग्रामपंचायत या ठिकाणी येईल, तरुण सहकारी या ठिकाणी येऊन बसेल। 2 दिवसामध्ये जर शासनाला जाग आली नाही, शासनाचं या ठिकाणी लक्ष वेधलं नाही तर 2 दिवसानंतर या ठिकाणी मी असेल, माझ्याबरोबर असंख्य तरुण आमरण उपोषणाला आम्ही या ठिकाणी बसणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।